धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा। शिंदे समितीकडून मराठा आरक्षणासंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारला सुपूर्द। मुख्यमंत्री शिंदे उद्या सभागृहामध्ये अहवाल मांडणार। उद्धव ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला। संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं दिल्ली विमानतळावर स्वागत। इंडिया आघाडीसाठी ठाकरे दिल्लीमध्ये दाखल। 2 दिवस उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी राहणार। ठाकरेंच्या स्वागतासाठी राऊतांच्या घरी सजावट। दिल्लीमध्ये मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स। 21 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना। आमदार प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकरांना ईडीचं समन्स। राम गणेश गडकरी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी समन्स। 12 जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा। 2016 मध्ये पदाचा गैरवापर केल्याचा आरोप। एसीबीकडून बडगुजर यांची चौकशी। मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, खोटे गुन्हे नोंदवू नका। 2016च्या प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य। ललित पाटीलसह चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी। 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर ललित पाटीलची कारागृहामध्ये रवानगी। ठाण्यामधील प्रिया सिंग हल्ला प्रकरणामध्ये आरोपींना जामीन मंजूर। आरोपी अश्वजित गायकवाड आणि दोन्ही साथीदारांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। पोलिसांच्या तपासामध्ये फिर्यादींना दबाव टाकू नये, कोर्टाची आरोपांना अट। देशभरामध्ये 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी। मुंबईत आणि पुण्यामध्ये तसंच अमरावतीच्या अचलपूरमध्ये सुद्धा एनआयएचं मोठं ऑपरेशन। एसीशी संबंधित असलेल्या 8 आरोपींना अटक। एनआयएच्या छापेमारीमध्ये अमरावतीच्या अचलपूरमधून 1 तर पुण्यामधून 2 विद्यार्थी ताब्यात। दहशतवादी कारवाया आणि इसिस मॉड्यूलमध्ये सहभागाचा एनआयएला संशय। गदारोळ केल्याप्रकरणी लोकसभेतून 45 खासदारांचं निलंबन, तर आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतील 92 खासदारांचं निलंबन। पुणे शहरामधल्या 4 विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट निवडणूक लढवणार। कोथरूड, हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती मतदारसंघावर दावा सांगणार असल्याची संजय मोरे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात दिल्लीचं पायपुसणं झालंय। राज्यातील सर्व निर्णय दिल्लीमधून घेतले जातात। संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल। संजय राऊतांमुळे शिवसेनेची ना घर का ना घाट का अशी स्थिती। राऊतांनी आमची काळजी करू नये, तुमच्या पक्षाची अवस्था बघा। राऊतांच्या टीकेला गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। सरसकट आरक्षण देण्याचा कुठलाच नियमच नाही। सरसकट आरक्षण देण्याचा नियम कायदा कुठेही नाही। गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। मराठा समाजाच्या नोंदी आढळल्या तर भुजबळांनी विरोध करू नये। रावसाहेब दानवेंचा भुजबळांना सल्ला। नोंदी असलेल्यांना आरक्षण मिळायला हवं, दानवेंचं मत। हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये राणा दाम्पत्याची गुन्हे रद्द करण्याची याचिका। युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उद्या कोर्ट निकाल देणार। राज्यातील रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करावं, रवींद्र धंगेकरांची विधानसभेत मागणी। तर महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना पेन्शन सुरू करण्याची धंगेकरांची मागणी। नागपूरमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा विधान भवनावर मोर्चा। विविध मागण्यांसंदर्भात युनियन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी।